मुंबईच्या अंधेरी परिसरातून नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। सख्या भावाने आपल्या 80 वर्षीय वृद्ध बहिणीची हत्या केल्याचं उघडकीस आलंय। या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे। अंधेरी मरोळ येथील ओमनगरमध्ये राहणाऱ्या 63 वर्षीय जोसेफ कोयलो याने कौटुंबिक वादातून रागाच्या भरात आपली मोठी बहीण ब्लान्स सिक्वेरा यांना दरवाजातून जोरदार धक्का दिला। या धक्क्यामुळे खाली पडलेल्या ब्लान्स यांचा जागीच मृत्यू झाला। मात्र हत्येनंतर पोलिसांनी पकडू नये म्हणून जोसेफनं बहिणीचा मृतदेह रातोरात विमानतळ परिसरात एका ड्रेनेज लाईनमध्ये फेकून दिला आणि स्वतःच पोलीस ठाण्यात बहीण बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नोंदवली। पोलिसांना संशय आल्याने त्यांनी जोसेफची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या हत्येची माहिती असूनही ती लपवण्याप्रकरणी पोलिसांनी जोसेफची पत्नी मरिया हिला देखील अटक केलेली आहे। सध्या अंधेरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। पाहत राहा परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा।